संतांच्या संगतीमध्ये राहिलेल्यांच्या आयुष्याचं कोटकल्याण झालेलं आहे आणि जे जागे झाले त्यांचं तर झालेलंच आहे. सन 1936 साली संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रचंड गाजला तो. 365 दिवस पुणेकरांनी बॅनरवरनं तो खालीच उतरू दिला नाही. प्रचंड गाजला. त्या चित्रपटामध्ये तुकोबारायांची भूमिका ज्यांनी साकारली होती त्यांनी तुकोबा इतके जातिवंतपणानं निभावले होते आणि इतके जागृत अशी ती भूमिका निभावली होती की लोक त्यांना बघून म्हणायचे की खरोखरच तुकोबा असे असतील. आणि त्या विष्णुपंत पागनीस म्हणजे त्या कलाकारांचं नाव विष्णुपंत पागनीस. चित्रपट पूर्ण त्याचा गल्ला जमल्यावर विष्णुपंतांकडे निर्माते आणि दिग्दर्शक मानधन देण्यासाठी आले. असं त्यांच्या टेबलावर मानधन ठेवलं आणि हात जोडून सांगितलं, महाराज मानधन स्वीकारा. आता एका कलाकाराला महाराज म्हणायचं काही कारण आहे का? पण कारणही तसं होतं. चित्रपटाचं चित्रीकरण चालू असताना शूटिंग चालू असताना जो पोशाख विष्णुपंतांनी तुकोबारायांच्या अंगावर चढवला ना तो मरेपर्यंत उतरवला नाही. आणि का उतरवला नाही त्याला सुद्धा घटना कारणीभूत आहे. चहा प्यायचा होता त्यांना आणि शूटिंग चालू आहे. तो सगळा पोशाख काढा, ते धोतर वितर लावायला 15 मिनिटं लागायचे. आता बरं आहे वारकऱ्यांचं डायरेक्ट ती नाडी महाराष्ट्रात नाडी वापरली पण ते 15 मिनिटं धोतर लावायला, मग ती बाराबंदी आणि मग त्याच्यावर ते पागोट, मग तो टाळ चिपळा एवढं सगळं काढूसपर्यंत तो सगळा गंध वगैरे विस्कटणार. तर ॲज इट इज गेलो तर काय फरक पडणार आहे. पण ॲज इट इजच ते गेले चहा पिण्यासाठी पेठेत आणि 2 निष्ठावान वारकऱ्यांनी त्या पोशाखात त्यांना बघितलं. तो चिपळ्यांचा नाद आणि त्या विण्यांची तार झनकार ऐकल्यानंतर त्या निष्ठावान वारकऱ्यांना वाटलं हे तुकोबाच. म्हणून ते आले ना त्यांच्या पटकन पाया पडले. आता निष्ठावान पाया पडतायत म्हटल्यावर बाकीच्यांना पाया पडणंच होतं. लगेच 5-25 जण गोळा झाले आणि त्यांच्या पटापटा पाया पडायला लागले. अगदी चरणावर डोकं ठेवून नतमस्तक झाले. विष्णुपंतांच्या डोळ्यात अश्रुधारा चालू झाल्या आणि हातातला चहाचा कप थरथर थरथर कापत होता. चहा देणाऱ्या मुलानं विचारलं, बाबा चहा पोळला काय? बाबा म्हणले, अरे पिलोच नाही, पोळेल कसा? अहो मग तुमच्या डोळ्यात पाणी काय? त्यावेळेला त्या मुलाला विष्णुपंतांनी उत्तर दिलं, 40 वर्ष झालं आर्टिस्ट म्हणून जगलो आहे, पण साधा प्रेमानं कधी कोणी मला रामकृष्ण हरी रामराम कधीच केला नाही. पण तुकोबांचा पोशाख काय अंगावरती चढवला. आज 25 जणांनी माझ्या चरणाला स्पर्श केला. जर तुकोबारायांच्या पोशाखात एवढी ताकद असेल तर तुकोबारायांच्या विचारात केवढी ताकद असेल. म्हणून माझ्या अंगावरती शहारे आले आणि आजपासून तुकोबारायांप्रती हा सन्मान म्हणून मरेपर्यंत मी हा पोशाख उतरवणार नाही. म्हणून मरेपर्यंत त्यांनी तो पोशाख ठेवला. आणि मग काही लोक आदरानं, काही लोक टिंगल टवाळीनं त्यांना महाराज म्हणायला लागले. संप्रदायातल्या लोकांना बराच त्रास आहे. महाराज म्हणतात ते पण प्रेमानं म्हणत नाहीत आम्हाला. काय बुवा बुवा आम्हाला बोलतील लवल नाही. सप विद्यालयात मामासाहेब दांडेकर फिलॉसॉफी शिकवायला जायचे, तत्वज्ञान शिकवायला जायचे. मामासाहेब आले की बॅक बेंचर्स म्हणायचे, बोला पुंडली कबर दे. असेच मावशी तुम्ही म्हटलं ना असेच म्हणायचे. आणि मग एकदा त्यांच्या मित्रांना ते बघितलं आणि विचारलं, का हो मामासाहेब ही मुलं तुमची टिंगल करतात, तुम्हाला त्यांचा